राज्यातील नगरपालिका निवडणुकींचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. त्या अनुषंगानं आज ऑनलाईन बैठकीतून राज्य निवडणूक आयोगामार्फत मतमोजणीच्या तयारीबाबत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या कामासाठी एकूण 790 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांची 2 प्रशिक्षण सत्र पूर्ण झाली असून तिसरे प्रशिक्षण प्रगतीपथावर असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या बैठकीत सांगितलं. फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यासाठी लाऊडस्पीकरसह इतर सोयींची व्यवस्था करण्यात आली आहे. माध्यम कक्षाचीही व्यवस्था करण्यात आली असून आवश्यक सुविधा उभारण्यात आल्यात. गडहिंग्लज नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 साठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्हाधिकारी येडगे यांनी या बैठकीत सर्व ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत आवश्यक ती काळजी घेतल्याचं सांगितलं. पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना, तडीपार, समन्स, वॉरंट आणि गुन्ह्यांबाबत माहिती दिली. कोल्हापूरसह इचलकरंजी नियंत्रण कक्षामार्फत सर्व ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्व 13 स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी ठेवलेल्या बंदोबस्ताचीही माहिती त्यांनी आयोगाला दिली. या निवडणुकीत जिल्ह्यात 78.87% मतदान झाले. मतदार जनजागृती आणि मतदान प्रक्रिया प्रभावीपणे राबवल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्यासह सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या टीमचं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या बैठकीत विशेष अभिनंदन केलं.